हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पहिल्या भागामध्ये आपण लेखकाने 20,000 पृष्ठांचा अभ्यास करून त्याचा अर्क या ग्रंथामध्ये म्हणजे सुमारे 1500 पृष्ठामध्ये उतरवला आहे. हा भाग आपण पाहिला. यानंतरच्या या दुसऱ्या भागामध्ये लेखकास माऊलींनी साधना कशी शिकवली आणि ग्रंथ तयार कसा झाला त्याचा तपशील आपण पाहणार आहोत. लेखकास माऊलींनी प्रत्येक साधना शिकविली, करून घेतली. माऊलींनी प्रत्येक ओवी अनुभवास आणून दिली. माऊलींनी अखंडित व स्पष्ट आत्मानुभूती म्हणजे ज्याला तुर्यावस्था किंवा उन्मनी अवस्था म्हणतात ती प्राप्त करून दिली. कर्मापासूनची अखंडित निर्लिप्तता, त्रिपुटी रहितता माऊलींनी प्राप्त करून दिली. म्हणजे परिश्रम न करता कमी कष्टाने करता व्यवहारात सत्ता संपत्ती कीर्ती प्राप्त करून देणे, संकटे रोग दुःख यापासून आशीर्वादाद्वारे सुटका करणे, माऊलींनी सांगितलेल्या साधना न करता आध्यात्मिक लाभ मिळवून देणे. अशा प्रकारची कोणतीही सिद्धी, वैयक्तिक स्तोम वाजवणारी कोणतीही सिद्धी लेखकास प्राप्त नाही, हे येथे प्रकर्षाने लक्षात घ्यावयाचे आहे आणि लेखक ही गोष्ट अत्यंत स्पष्ट करू इच्छितात. कोणत्याही प्रकारचा व्यक्तिगत स्तोम माजवणारी या ठिकाणी गोष्ट नाही. केवळ आणि केवळ माऊलींची आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाची बरं का महती सांगण्याकरता हा सगळा प्रयास आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी मुद्दाम लेखकाने नोंद केलेली आहे. लेखकास वरीलप्रमाणे प्राप्त झालेली ही निर्गुण साक्षात्काराची म्हणजे आत्मसाक्षात्काराची अर्थात आत्म्याच्या अनुभवाची अद्भुत व दुर्मिळ कृपा माऊलीकडून वाचकास प्राप्त करून देणे हेच प्रस्तुत ग्रंथाचे एकमेव प्रयोजन आहे. व्यावहारिक प्रगती परिश्रमपूर्वक वेगाने सुरू ठेवून कर्म, ज्ञान, ध्यान, भक्ती या मार्गाच्या साधना त्यांच्या समन्वयासह 25 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीसाठी भरपूर आध्यात्मिक वाचनासह सुरू ठेवल्याने हा अनुभव अर्थात महावाक्यातील ज्ञानाची अपरोक्षानुभूती लेखकास माऊलींनी प्राप्त करून दिली आहे. वाचकांच्या गीता श्री ज्ञानेश्वरी मधील सिद्धांतामध्ये निश्चय सांगितलेल्या साधना करण्यामध्ये प्रवृत्ती वर्णन केलेल्या आत्मानुभूती निसंशयता दृढ होण्यासाठी माऊलींनी लेखकास शिकविलेल्या साधनांचे व प्राप्त करून दिलेल्या अनुभवाचे वर्णन सारांशाने व मोजक्या ठिकाणी प्रस्तुत ग्रंथात केले आहे. हे वाचकांना खूप भावेल व त्यांना आत्मानुभूतीच्या वाटेवर ठेवण्यासाठी खूप उपयुक्त पडेल असा विश्वास लेखकास वाटतो. लेखकास प्राप्त झालेल्या अनुभव अर्थात जीवनमुक्तावस्था, तुर्यावस्था माऊलींनी सांगितलेल्या साधना सुस्पष्टपणे कळून व त्या प्रत्यक्षात करून पण कमी कालावधीत व याच जन्मात वाचकांना खात्रीने प्रत्यक्षात प्राप्त व्हावी हेच प्रस्तुत ग्रंथाचे एकमेव प्रयोजन आहे. वरील प्रयोजन सिद्धीस नेण्या हेतूने उपरोक्त अनुभव लेखकास प्राप्त करून दिल्यानंतरच्या
10 वर्षाच्या कालखंडात माऊलींनी सतत प्रेरित ठेवले. माऊलींनी त्यांचे सर्व साहित्य व वर नमूद केलेले सर्व प्रकरण ग्रंथ जे आपण पहिल्या भागामध्ये पाहिले यांची एकमेकाशी असलेल्या पूरकत्वाद्वारे सांगड घालून दिली आणि माऊलींनी आधुनिक संप्रदायातील जसे वैकुंठवासी ऋषी प्रभाकर प्रणीत सिद्ध समाधी योग ज्याला SSY म्हणतात, श्री श्री रविशंकर प्रणीत आर्ट ऑफ लिव्हिंग, विपश्यना इत्यादी संप्रदायातील साधनांचा ज्ञानाचा उगम श्री ज्ञानेश्वरीतच आहे हे उलगडून दाखविले. या कालखंडात माऊलींनी त्यांनी सांगितलेली प्रत्येक साधना शिकविली करून घेतली व कशी शिकविता येते ते शिकविले. प्रत्येक ओवी अनुभवास आणून दिली. प्रत्येक ओवी कशी अनुभवास येते ते शिकविण्याचे शिकविले, ज्यामुळे प्रत्येक साधकास साधना सोपी सुगम्य होईल व तो साधना करील आणि ओवी अनुभवास येईल. अशा पद्धतीने ग्रंथाची रचना करून घेतली. माऊलींनी मनापासून शिकविले. इतप्पर लिहून घेण्यात, टंकलेखनात, भाषेच्या शुद्धीत जी चूक झाली असेल ती मात्र लेखकाचीच असेल. अशा रीतीने समग्र आध्यात्मिक ज्ञान, सर्व साधना व आत्मानुभूतीचे सुस्पष्ट वर्णन प्रस्तुत ग्रंथात माऊलींनी सुगम्यपणे करून दिले आहे. त्यामुळे गीता श्री ज्ञानेश्वरीचे अध्ययन करूनही गुणातीत होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या जिज्ञासू मुमुक्षूमध्ये माऊलींनी सांगितलेल्या साधना करण्याद्वारे आत्मानुभूतीचे प्रमाण वाढेल. तसेच आधुनिक संप्रदायाच्या साधनेद्वारे प्रगती साधलेल्या साधकांना श्री ज्ञानेश्वरीतील अद्वैत वेदांतातील आध्यात्मिक ज्ञानाचा भक्कम पाया प्राप्त होऊन त्या संप्रदायात नगण्य असलेल्या आत्मानुभूतीचे प्रमाण वाढेल. अशा रीतीने प्रौढ व तरुण जिज्ञासू मुमुक्षूंना सर्व मार्गाच्या समन्वयाने या जन्मात जीवनमुक्तावस्था म्हणजेच अखंड तुर्यावस्था प्राप्त होईल. वर विस्ताराने वर्णिलेल्या माऊलीच्या कृपारूप प्रसादाचा माऊलीप्रती आदर, निष्ठा, कृतज्ञता दर्शविणारा माऊली प्रसाद प्रकटन असा यथार्थ उल्लेख पुढील प्रमाणे असलेल्या ग्रंथाच्या नावात केलेला आहे. श्रीमद ज्ञानेश्वरी आत्मानुभूती व त्या प्राप्तीच्या साधनेचे माऊली प्रसाद प्रकटन असे या ग्रंथाचे नाव आहे. हा ग्रंथ सर्व महत्त्वाच्या प्रकरण ग्रंथाच्या समन्वयासह संपूर्ण अध्यात्मशास्त्र उलगडून दाखवितो असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. त्या दृष्टीने प्रस्तुत ग्रंथाची रचना ही श्री ज्ञानेश्वरीवरील इतर ग्रंथापेक्षा वेगळ्या पद्धतीनं केलेली आहे. ती वैशिष्ट्ये आपण पाहणारच आहोत. या वैशिष्ट्यांचा पुरेपूर फायदा घेत निष्ठा व भक्तीने ग्रंथात सांगितलेल्या सूचनांचा अवलंब करीत आत्मसाक्षात्कार हे ध्येय समोर ठेवून प्रस्तुत ग्रंथाचे वाचन करावे असा सल्ला लेखक देत आहेत. किमान वाचन करण्याद्वारे अर्थात कमी श्रम व कमी वेळेत संपूर्ण गीता व श्री ज्ञानेश्वरीमधील सर्व सिद्धांत, साधना, आत्मानुभूती यांचे आकलन मार्गनिहाय व स्पष्टतेने होण्यासाठी पुढील प्रमाणे रचना केलेली आहे. ज्ञान, कर्म, ध्यान, भक्ती हे 4 मार्ग सांगणारे अनुक्रमे अध्याय 2 ते 6 व अध्याय 12 यांची या सर्व मार्गाचा समन्वय साधणाऱ्या व एकाध्यायी गीता म्हणून प्रसिद्ध असलेल्या अध्याय 18ची निवड करून त्यातील सर्व श्लोकांच्या व ओव्यांच्या अर्थाचा व त्यावरील विवेचनाचा समावेश प्रस्तुत ग्रंथात केला आहे. यावरून हे स्पष्ट होईल की हा ग्रंथ सलग 1 ते 18 अशा प्रकारचा ग्रंथ नाही, 1 ते 18 अध्याय अशा प्रकारचा ग्रंथ नाही,
केवळ 7 अध्यायाची निवड केलेली आहे. 2 ते 6, 12 आणि 18. आता या विवेचनात उर्वरित 11 अध्यायातील आत्मानुभूती व त्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेले, त्यासाठी सिद्धांत साधना सांगणारे सर्व श्लोक व ओव्या, म्हणजे त्यापैकी काहींना ग्रंथामध्ये प्रत्यक्ष उद्धृत केलेलं आहे, त्यांच्या अर्थाचा समावेश प्रस्तुत ग्रंथात केला आहे. उर्वरित 11 अध्यायामध्ये एकूण 369 श्लोक व 5425 ओव्या आहेत. त्यापैकी सर्व महत्त्वाचे श्लोक व ओव्यांचा किती श्लोक महत्त्वाचे मानले, त्यातले 199 श्लोक आणि 1176 ओव्या याचा अर्थ प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट करण्यात आलेला आहे. अशा रीतीने माऊली प्रसाद प्रकटन हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. सर्व प्रकरण ग्रंथाच्या समन्वयासह गीता श्री ज्ञानेश्वरीमधील अध्याय अर्थात संपूर्ण अध्यात्मशास्त्र उलगडून दाखवितो. एकच कारण ते म्हणजे आत्मानुभूती प्राप्त व्हावी, यासाठी हा सर्व प्रयास माऊलींनी घडवून आणलेला आहे. श्री गीता श्री ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान, कर्म, ध्यान, भक्ती मार्गाचे परिपूर्णतेने विवेचन आहे. तथापि ज्ञान व भक्ती या 2 अंगांनाच इतर ग्रंथातून परिपूर्ण न्याय मिळाला आहे. प्रस्तुत ग्रंथात ज्ञान व भक्ती या मार्गांना परिपूर्ण न्याय आहेच. त्याशिवाय अध्याय 2 मधील बुद्धियोगाचे अर्थात अध्याय 3 मधील कर्मयोगाचे प्रत्यक्षात आचरण आजच्या परिस्थितीतही कसे व कशा प्रकारे करता येते व ती साधना व्यावहारिक प्रगतीसुद्धा कशी मिळवून देते ते दाखविले आहे. त्यासोबत विविध साधना सुस्पष्टतेने व सविस्तरपणे विविध ओव्यांच्या अर्थामध्ये समाविष्ट करून, तसेच श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील प्राणायाम, 3 बंधाचा प्राणायाम, कुंडलिनी अभ्यास व ध्यानाभ्यास प्रत्यक्षात कसा करावयाचा व त्या साधना प्रत्यक्षात करणे कसे सोपे आहे हे दाखविले आहे. याची खात्री वाचकास ग्रंथ वाचताना रोज जाणवेल. प्रस्तुत ग्रंथात श्री ज्ञानेश्वरीमधील विविध साधना सुस्पष्ट करून सुगम्यतेने शिकविताना ज्ञान, कर्म, ध्यान, भक्ती या 4ही अंगाचा स्पष्ट समन्वय साधना शीघ्र फलदायी होण्यासाठी म्हणजेच आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठी साधला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व मार्गाच्या साधना प्रत्यक्षात करण्यासाठी प्रेरित करणारा व साधना करवून घेणारा आहे असे लक्षात घ्यावयाचे आहे. गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांचे त्यांच्या सार्थ श्री ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमधील पृष्ठ क्रमांक 54 वरील पुढील शब्द उद्धृत करणे योग्य व आवश्यक वाटते. गुरुवर्य मामासाहेब म्हणतात, ज्ञानदेवांचे असे स्पष्ट मत होते की ज्ञानाने मोक्ष मिळतो हे खरे. ज्ञानाने मोक्ष मिळतो हे खरे. ते ज्ञान म्हणजे नुसते शाब्दिक ज्ञान अथवा बुद्धीची कल्पना नव्हे, तो अनुभव आहे व त्याकरता बुद्धीच्या प्रयत्नाला योगाच्या मदतीची अपेक्षा आहे. पुढे शंकराचार्यांचेही हेच मत असल्याचे उद्धृत करून माऊलीचे वरील मत विविध अध्यायातील श्लोक व ओव्याद्वारे मामासाहेब विस्ताराने स्पष्ट करतात. माऊलींनी सर्वच अध्यायात योगाची म्हणजे 3 बंधाचा प्राणायाम, कुंडलिनी अभ्यास व भक्तीच्या साह्याने म्हणजेच मदतीने करावयाच्या ध्यानाभ्यासाची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. ज्ञानाभ्यासाने व भक्तीच्या साह्याने ध्यान सुकर होते आणि ध्यानाभ्यासाने ज्ञान अनुभवास येते. हे ज्ञानेश्वरीतील असलेले सुचक्र
प्रस्तुत ग्रंथात वाचकांना वेळोवेळी अनुभवास येईल. तसेच प्राणायाम, कुंडलिनी, ध्यान, ज्ञानाभ्यासाने चंचलतारहित होत जाणारे मन व स्थिर सूक्ष्म होत जाणारी बुद्धी प्राप्त होते आणि त्यामुळे प्रपंचात म्हणजे व्यवहारात नीती आधारित यशस्विता, सुख व प्रगती वेगाने वाढते. हा सुखद अनुभवही येईल. सर्व साधना, आध्यात्मिक व्यावहारिक प्रगती, सुखोपाय व सुगम्य असल्याच्या अनुभवास येईल. वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या गुरुवर्य मामांना अर्थात मामासाहेब दांडेकर यांना हा ग्रंथ खूप आवडला असता असा यथार्थ विश्वास लेखकाला वाटतो. ध्यानाभ्यास करणे खूप सोपे आहे, हा लेखकाचा अनुभव आहे. त्यामुळे मला ध्यान जमत नाही, मला ध्यान लावता येत नाही, माझे ध्यान लागत नाही, अशा प्रकारची बुद्धीची निश्चयात्मक धारणा श्रोत्यांनी वाचकाने सोडून द्यावी. मी स्वतःला 100% संधी देणार आहे, ही भूमिका धारण करावी. तसेच यश देणे हे माऊली व भगवंताकडे आहे आणि ते यश देतील ही निष्ठा व खात्री ठेवावी. ग्रंथामध्ये जेथे जेथे एकाखाली एक अशा तुटक रेषा दाखविल्या आहेत त्या ठिकाणी ध्यान करावयाचे आहे. सारांश: ग्रंथाचे सुमारे 45 ते 50 मिनिटे वाचन केल्यावर मन सत्वगुणात राहिल्याने स्थिर होण्यास मदत होते. अशा अवस्थेत ध्यान चांगले लागू शकते. सुमारे 20 मिनिटाचा कालावधी ध्यानासाठी पुरेसा आहे. हा लेखकाचा अनुभव श्रोते वाचक यांनी लक्षात घ्यावा. माऊलीच्या शब्दावर विश्वास आणि त्यांचे प्रती शरणागत भाव ठेवावा, म्हणजे यश प्राप्ती सुलभतेने होते. आता ध्यानासाठी महत्त्वाचं मुद्दे जे आहेत ते आपण विचारात घेऊ. ध्यान नेमकं काय, कसं करावं आणि त्याकरता आपण काय नेमकं करायला हवं की जेणेकरून या ध्यानाभ्यासाने आपल्याला आत्मानुभूती प्राप्त होईल. त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आपण पुन्हा विचारात घेणार आहोत. माऊलींनी सुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचं वर्णन अध्याय 6 मध्ये या संदर्भात केलेलं आहे. सुरुवातीला आसनाविषयी आपण विचार केला तर असं सांगता येईल, घरामध्ये शुद्ध, स्वच्छ व ठराविक ठिकाणी ध्यान करावे. माऊलींनी तर शुचोदेशे या 2 शब्दावर 18 ओव्या खर्ची घातलेल्या आहेत आणि अतिशय बहारदार वर्णन माऊलींनी शुचोदेशे करता केलेलं आहे. जागा कशी पाहिजे, त्या जागेविषयी माऊली किती महत्त्व देतात आणि माऊली किती सुंदर अशा प्रकारचं वर्णन करतात ते प्रत्यक्ष वाचन केल्यानंतरच आपल्या लक्षात येईल. 18 ओव्या त्यावर माऊलींनी खर्ची घातलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये आपण काही इथं विचार करणार आहोत. लेखक म्हणतात, जमिनीवर, अर्थात लेखकाचं म्हणणं स्वतःचं म्हणणं नाहीच आहे, माऊलीचं म्हणणंच लेखकाने आपल्या शब्दात मांडलेलं आहे. जमिनीवर मऊ म्हणजे फोम, ब्लँकेट, लोकरीचं आसन भिंतीपासून वीतभर अंतरावर मांडून की जेणेकरून आपली पाठ भिंतीला टेकणार नाही. त्यावर धुतलेले पांढरे वस्त्र अंथरून पाठ न टेकवतात सुखासनात म्हणजे मांडी घालून बसायचं आहे. ज्यांना जमिनीवर बसणे शक्य नाही, आवडत नाही, त्यांनी खुर्चीत पाठ न टेकवता बसावे. हलणारी, ज्याला रॉकिंग अशी आराम खुर्ची मात्र या कामी उपयोगाची नाही. खुर्चीची सीट मऊ असावी, नसल्यास सीटवर पातळ मऊ आसन ठेवून त्यावर धुतलेले पांढरे वस्त्र अंथरून त्यावर बसावे. पायाचे तळवे जमिनीस आरामशीरपणे टेकले पाहिजेत. पाय जमिनीवर न ठेवता पायाखाली उष्णतारोधक मऊ आसन ठेवावे. डाव्या पायाची डावीकडील घोट्यावर
उजव्या पायाची टाच येईल म्हणजे वजन येणार नाही व दोन्ही तळव्यांचा आवश्यक तो भाग जमिनीवर आरामशीर टेकवून बसावे. पंजाची अडी त्यांचे एकमेकांना चिटकलेले असणे व आरामशीर बसणे हे महत्त्वाचे. जमिनीवर किंवा खुर्चीत पुढील प्रमाणे बसावे. डाव्या तळहातावर उजवा तळहात माऊलींच्या फोटोप्रमाणे ठेवावा. डोके, मान, कमरेवरील भाग एका सरळ रेषेत ठेवून पाठीच्या कणाचा खालचा बाजूचा भाग म्हणजे पृष्ठांत म्हणजेच लोअर बॅक थोडासा उचलून धरून बसावे. उचलून धरून ठेवण्याचे जाणवणार नाही इतकाच उचलून धरावयाचा आहे हे लक्षात येण्यासाठी पाठीचा खालील भाग उचलून पूर्णपणे सरळ करावा व नंतर थोडासा खाली आणावा म्हणजे ज्याला रिलॅक्स करावा, ढिला करावा. त्यामुळे सजगता आपोआप साधल्या जाते आणि ध्यान लागणे सोपे होते. जमिनीवर बसावयाचे आसन सपाट असले तरी मूलाधार केंद्राखाली जाड नॅपकिनची सुमारे 1 इंच जाडीची घडी ठेवून त्यावर बसल्यास जास्त आराम वाटू लागतो. आराम वाटत असल्यास तसा अवलंब करावा. चष्मा, कर्णयंत्र काढून ठेवावे. TV, भ्रमणध्वनी, मोबाईल भ्रमणध्वनी म्हणजे बंद करावा. एकदा ध्यानाचा पायंडा पडला की घरातील लोकही ध्यान करीत असताना हळू आवाजात बोलतात. फारसा आवाज होऊ देत नाहीत. खांदे ढिले सोडून चेहऱ्यावर प्रसन्नतेने स्मितहास्य ठेवून सहजतेने बसावे. काही विशेष करीत आहो ही भावना मुळीच नको. सारांश, शरीराच्या कोणत्याही भागात ताणतणाव, कसमस जाणवणार नाही अशा सुखदायी आसनात म्हणजे सुखासनात सुखाने बसावे. मुद्दा क्रमांक 2. ध्यान आपोआप लागण्यासाठीच्या या सूचना आहेत. आदराने, प्रेमाने आणि निष्ठेने माऊलींचे स्मरण करावे. त्यासाठी माझी माऊली हे शब्द प्रेम भक्तिरसपूर्णतेने मनात आणावेत. सत्वोद्रेक झाल्यास होऊ द्यावा. दक्ष चित्ताने म्हणजे इन फुल अवेअरनेस जाणीवपूर्वक साक्षीभावास पदशब्दपणे बसून राहावे. सतत कोणत्या न कोणत्या विचारासोबत राहणे म्हणजे मनात येत राहणाऱ्या विचाराशी तद्रूप होऊन राहणे. मनात येणाऱ्या विचारांना चांगला, वाईट, न्याय, अन्याय, अनुकूल, प्रतिकूल इत्यादी असे वर्गीकृत करणे. त्यानुसार इच्छा, आशा, अपेक्षा धारण करणे म्हणजे संकल्प विकल्प करणे. हे जे मनाद्वारे सततचे करणे सुरू असते ते सततचे मनाद्वारे सुरू असलेले करणे थांबणे म्हणजे ध्यान लागणे होय. मनात येणाऱ्या विचाराकडे साक्षीभावाने अलिप्ततेने पाहत सजगतेने बसून राहिले की आपोआप ध्यान लागते. इतके सोपे आहे ध्यानाभ्यासाचे विज्ञान. साक्षीभावाने पाहावयाचे म्हणजे मनात येणाऱ्या विचाराशी तादात्म्य न पावता, विचाराशी तद्रूप न होता, विचारांचे चांगले वाईट, न्याय अन्याय असे वर्गीकरण न करता जसे आपण नदीकाठी, समुद्रकाठी उभे राहून लाटाकडे निर्हेतुकपणे पाहतो तसे पाहावयाचे आहे. विचारांशी तादात्म्य पावल्यामुळे, विचारांशी एकरूप झाल्यामुळे विचार शृंखला सुरू होत असते जी साक्षी भावामुळे सुरू होत नाही. मनात आगंतुकपणे येत राहणाऱ्या विचाराकडे साक्षी भावाने, सजगतेने, सचेततेने पाहत स्तब्ध बसून राहावे. विचारांच्या मागे धावू नये. विचारांना चालना देऊ नये. विचारांना नाकारू नये. विचारांना थांबवू नये. चांगले वाईट वर्गीकरण करू नये. स्वतःला विचारात गुंतवून न घेता विचाराकडे साक्षीभावाने पाहत डोळे बंद करून बसून राहावे.
समुद्र किंवा नदीकाठी जसे पाण्याकडे म्हणजेच लाटाकडे निर्हेतुकपणे पाहतो तसे पाहावे. काही वेळा पाठीवर झोपून विश्रांत होऊन ढगाकडे त्यातील आकार न शोधता जसे पाहतो तसे पाहावे. विचाराकडे विचार म्हणून न पाहता विचारांच्या अर्थाचा मागोवा न घेता त्यांच्याकडे शब्दसमूह गोंगाटात म्हणजे नॉईसमध्ये असतात तसे अर्थहीन शब्दसमूह म्हणून पाहावे. आवश्यकतेप्रमाणे किंवा सहाय्यासाठी श्वास आता आत आला, श्वास आता बाहेर गेला हे पाहत बसून राहावे. त्यामुळे मन शरीरात आपोआप टिकून राहते. शरीराशी असलेले तादात्म्य संपते. स्वतःचे विचाररहित अस्तित्व अनुभवास येत राहते. अर्थात ध्यान लागते. श्वासाचे अनुसंधान ठेवल्यामुळे वृत्ती अंतर्मुख होते. ध्यान आपोआप लागते. स्वतःचे शुद्ध अस्तित्व अनुभवास येत राहते. ध्यान लावणे हा शब्दप्रयोग रूढ झालेला आहे. प्रत्यक्षात मनाचे करणे थांबले की ध्यान आपोआप लागते. त्यासाठी आध्यात्मिक व्यावहारिक अपेक्षा न बाळगता वरीलप्रमाणे साक्षीभाव धारण करून सुखासनात स्थिर व स्तब्ध बसून राहावे आणि स्वतःला 100% संधी द्यावी. हळूहळू ध्यान लागण्याची खात्रीने सुरुवात होईल. माऊलींनी ज्ञानाच्या अंगाने जाणारा ध्यानाभ्यास श्री ज्ञानेश्वरीच्या विविध अध्यायात वेळोवेळी उपदेशिला आहे. तो संकलित करून ध्यानाबद्दल सविस्तर विवेचन उचित ठिकाणी ग्रंथात वेळोवेळी आले आहे. ध्यानाभ्यासाची सुरुवात चांगल्या प्रकारे होऊन त्यात शीघ्र प्रगती होण्यासाठी वरील 3 मुद्दे आता आपण जे विचारात घेतले त्याचे विवेचन निश्चित पुरेसे आहे. ज्या वेळेस आपले अध्याय 2 ते 6 अशा प्रकारचे वाचन संपेल, म्हणजे आपण जेव्हा प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाला सुरुवात कराल आणि त्यातला अध्याय 2 ते 6 हा भाग संपेल, तेव्हा आपण निश्चित म्हणाल की माऊलींनी ध्यानाभ्यास म्हणजे समाधी अभ्यास खूप सोपा केला आहे आणि मला आता विचाररहित ध्यान लागते. ध्यान लागणे मला चांगले जमते. अर्थात नाम रूप मनातून संपलेले आहे अशी समाधी घटित होणे साध्य झालेले आहे. आपण निश्चित म्हणाल, माझ्या माऊलींनी माझे बोट धरून मला आता अनुभवाच्या वाटेवर आणून सोडले आहे. आता मला ओवी अनुभवणे शक्य झालेले आहे. मनाच्या शब्दरहित अवस्थेतच आणि त्यामुळे स्थिर सूक्ष्म निश्चल झालेल्या बुद्धीस आध्यात्मिक ज्ञान सिद्धांत अनुभवास म्हणजे अपरोक्षानुभूतीस येत असतात. अन्यथा अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्यातील शब्दांचा म्हणजे सिद्धांताचा फक्त आणि फक्त अर्थ समजत राहतो आणि ज्ञान निष्फळ होते. ज्ञानाचं फळ काय आहे? आत्मानुभूती. तर असं निष्फळ ज्ञान होतं म्हणजे काय होतं? तर गूढरम्य होतं आणि जिज्ञासू साधकास गुणातीत न होऊ देता शब्दज्ञानी करून सत्वगुणात बांधून ठेवल्या जातो. त्याचप्रमाणे भक्तीची साधना प्रत्यक्ष आचरणात न आणल्यास ज्ञान अजूनच वृक्ष होतं आणि अशा प्रकारे वृक्ष ज्ञानाचं परिणाम काय होतं? तर अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्याच्या अनुभूतीचा म्हणजे अपरोक्षानुभूतीचा म्हणजेच आत्मानुभूतीचा जो उपाय आहे तो उपाय हाती येत नाही आणि त्याकरता शब्दरहित होता येणे यालाच ध्यान लागणे म्हणतात. ज्ञानाचा अभ्यास ध्यानाच्या अंगाने व ध्यानाचा अभ्यास ज्ञानाच्या अंगाने अर्थात ज्ञान व ध्यान यांचा भक्तीच्या सहाय्याने समन्वय माऊलींनी श्री ज्ञानेश्वरीमध्ये वेळोवेळी सर्वच अध्यायात विशद केला आहे. सोपा सुलभ सुगम्य करून सांगितला आहे. हा सुखद अनुभव प्रस्तुत ग्रंथ आपणास आणून देईल. प्रस्तुत ग्रंथात माऊली प्रणीत ध्यानाभ्यासाच्या तुलनेत
पातंजल प्रणीत समाधी अभ्यास कसा कष्टप्रद आणि वेळखाऊ आहे हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. तसेच पातंजल योगसूत्रावरील परिशिष्टात सर्व महत्त्वाच्या सूत्राचा अर्थ देऊन उपयुक्त असलेल्या सूत्राची सांगड माऊलींनी ओव्यांशी घातली आहे. त्याचप्रमाणे सध्या प्रचलित असलेल्या SSY, आर्ट ऑफ लिव्हिंग, TM, लाईफ, विपश्यना इत्यादी ध्यान पद्धतीप्रमाणे प्रत्यक्षात दीर्घकाळ ध्यानाभ्यास करून त्यातील महत्त्वाचा भाग हा माऊली प्रणीत ध्यानाभ्यासाशी कसा सुसंगत आहे हे सारांशाने दर्शविले आहे. किंबहुना आजच्या जवळजवळ सर्व संप्रदायाच्या साधना पद्धती ध्यान पद्धतीमधील सर्व उपयुक्त व महत्त्वाचा भाग माऊलींनी श्री ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला आहे. तथापि तो दृष्टांताच्या स्वरूपात आहे. या दृष्टीने माऊलींनी विविध दृष्टांताद्वारे सांगितलेल्या ज्ञान, ध्यान, कर्म आणि भक्ती या मार्गाच्या साधना प्रत्यक्षात कशा करावयाच्या ते प्रस्तुत ग्रंथात वेळोवेळी उचित विस्ताराने सांगितले आहे. तरी त्या साधना प्रत्यक्षात कराव्यात व आत्मानुभूती कमी कष्टात, कमी कालावधीत व याच जन्मात प्रत्यक्षात वाचकांना, श्रोत्यांना मिळावी हे प्रस्तुत ग्रंथाचे असलेले प्रयोजन सिद्धीस न्यावे. आध्यात्मिक ग्रंथ न कळण्याचे, न अनुभवण्याचे एक कारण आहे. ग्रंथात ज्ञान, ध्यान, भक्ती, साधना, अनुभूती यापैकी नेमके काय व कोठे सांगितले आहे हे नेमके लक्षात न येणे आणि त्यामुळे बुद्धीचे आत्मानुभूतीच्या दिशेने केंद्रित न होणे हा अडसर प्रस्तुत ग्रंथात दूर केला आहे. ते आता समजावून घेऊया. प्रत्येक श्लोक, प्रत्येक ओवी ज्ञानाने ओतप्रोत भरून आहे. तथापि काही श्लोकामध्ये, ओव्यामध्ये आत्मानुभूती, अनुभव प्राधान्याने आहे व काही श्लोकांमध्ये, ओव्यामध्ये साधना प्राधान्याने आहे. त्यामुळे महत्त्वाच्या श्लोकांच्या व ओव्यांच्या डावीकडे लहान अक्षरात अनुभव, साधना, सिद्धांत, भक्तिप्रेमरस यासारखे शीर्षक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये हेडिंग म्हणतो, ते दिले आहे. त्याचप्रमाणे काही परिच्छेदाच्यासाठी एकत्रित तसेच काही परिच्छेदाच्या सुरुवातीस समर्पक शीर्षके दिली आहेत. सहजतेने लक्ष वेधण्यासाठी उत्सुकतेद्वारे बुद्धीस सुयोग्य दिशा प्राप्त होण्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल. वाचक जिज्ञासू, मुमुक्षू आहे. अजून आत्मानुभूती प्राप्त नाही पण अनुभूती प्राप्त करू इच्छिणारा प्रांजळ साधक आहे. हे लक्षात घेऊन वाचक साधकास लवकर व सुलभतेने अनुभूती प्राप्त व्हावी असेचे भगवंताचे व माऊलींचे म्हणजे गीता आणि श्री ज्ञानेश्वरीचे प्रयोजन आहे. त्यासाठी त्या दिशेने दीर्घकाळ चिंतन व ध्यानाभ्यास करून तसेच स्वानुभव लक्षात घेऊन लेखकाने वर्गीकरण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्लासिफिकेशन म्हणतो, शीर्षके दिलेली आहेत. त्यामुळे वाचकाने माऊली भगवंतावर निष्ठा ठेवून जेथे साधना अपेक्षित आहे तेथे साधनेचे चिंतन व जेथे आत्मानुभूती किंवा अनुभूती असे लिहिले आहे तेथे ध्यान करावे. जेथे ज्ञान, सिद्धांत, आत्मज्ञान, समष्टीज्ञान असे लिहिलेले आहे तेथे महत्त्वाचे ज्ञान आहे असे लक्षात घेऊन शांत मनाने, स्थिर बुद्धीने व्यवस्थित समजून घ्यावे व पुढील वाचन सुरू ठेवावे. जेथे भक्तिप्रेमरस असे लिहिले आहे तेथे ती भावना मनात आणून वाचन करावे. साधना सिद्धीस गेली की तिचे अनुभूतीत रूपांतर होते.
तसेच अनुभूती, आत्मानुभूती असे डावीकडे लिहिलेल्या श्लोकाकडे, ओवीकडे साधनेच्या अंगाने पाहता येते. त्यामुळे काही वेळेस श्लोकाचे शीर्षक हे साधना व त्याखालील काही ओव्यांचे शीर्षक हे अनुभव इत्यादी असू शकेल. याकडे विरोधाभास म्हणजेच कॉन्ट्रॅडिक्शन या भावनेने न पाहता शीर्षकाप्रमाणे त्या श्लोक ओवीकडे व त्याखाली दिलेल्या अर्थाकडे पहावे. सिद्धांत, साधना, अनुभव कळण्यासाठी एक सोपे उदाहरण या ठिकाणी नमूद करूया. समता कशास म्हणावे हे ज्ञान, समता कशी जोपासावी ही साधना आणि जीवनमुक्तावस्थेतील समते संबंधाने जीवनमुक्ताचे लक्षण म्हणून जो सांगितला जातो तो अनुभव. अशा प्रकारे ज्ञान, साधना आणि अनुभव यातला फरक आपल्याला लक्षात येऊ शकतो. ओवी किंवा श्लोकांच्या अर्थामध्ये परिच्छेदाच्या डावीकडे उभी सलग रेषा किंवा ज्या ओळींना सलग अधोरेषा आहे, अर्थाच्या त्या भागात आत्मानुभूती, अनुभव विशेषत्वाने वर्णिला आहे अशी भूमिका, भावना ठेवावी. कळण्यासाठी या परिच्छेदाच्या डावीकडे सलग रेषा ओढली आहे व या वाक्याखाली अलग अधोरेषा ओढली आहे. आता अनुभव आणि अनुभूती यातला फरक समजून घेण्याकरता आपण विचार करूया. व्यवहारामध्ये जो प्राप्त होतो, जो प्राप्त करता येतो तो अनुभव व शब्दरहित अवस्थेत आध्यात्मिक सिद्धांताची स्वतःच्या ठिकाणी प्राप्ती होते तिला अनुभूती म्हटले जाते. या पद्धतीने अर्थात शब्दरहित अवस्थेत स्वतःच्या ठिकाणी येणाऱ्या आत्म्याच्या अनुभवास म्हणजेच आत्मसाक्षात्कारास आत्मानुभूती म्हणतात. माऊली कृपेद्वारे आत्मानुभूती प्राप्त करून देणे हे ग्रंथाचे प्रयोजन आहे, ते विस्मरणात जाऊ नये म्हणून प्रत्येक उजवीकडील पृष्ठाच्या सुरुवातीस रेषेच्या वर हे म्हणजे हेडरच्या वर माऊलींची कृपा व ग्रंथाचे प्रयोजन दर्शविणारे ग्रंथाचे नाव लिहिलेले आहे. प्रत्येक पानावर अशा प्रकारे ही नोंद केलेली आहे. तरी प्रयोजन म्हणजे ध्येय सतत समोर ठेवून वाचन करावे आणि हेडरवर ते दिलेले आहे. आत्म्याचा अनुभव म्हणजे आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूती प्राप्त करून देणे. आत्म्याचा कारणपरत्वे नसलेला म्हणजे निरुपचार अवीट आनंद प्राप्त करून देणे. जीवनमुक्तावस्था म्हणजे मोक्ष प्राप्त करून देणे. जीवनमुक्तावस्थेतील ज्ञानोत्तर भक्तीचा आनंद प्राप्त करून देणे. जन्म मृत्यूचक्र संपविणे हे गीता, श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथांचे एकमेव प्रयोजन आहे आणि त्यासाठी माऊलींनी श्री ज्ञानेश्वरीची रचना प्राधान्याने शांतरसात केली आहे. आत्मानुभूती संबंधाने असणाऱ्या ओव्यामध्ये साहजिकच शांतरसाचा उत्कर्ष आहे आणि गद्यानुवादामध्येही तो प्रतीतीस येईल अशी प्रस्तुत ग्रंथाची रचना केलेली आहे. त्यामुळे माऊलींनी अध्याय 18 ओवी 1745 मध्ये म्हटल्याप्रमाणे तैसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेवो समाधी आणि, अर्थात मन शब्दरहित होण्याकडे म्हणजे समाधी अवस्थेकडे प्रवृत्त होते, मन ध्यानात जाऊ इच्छिते. अशा ओव्यावरील श्लोकावरील अर्थ वाचताना आता ध्यानात जावे किंवा जावयास हवे असे वाटू लागेल. असा भाग वाचल्यानंतर थोडा वेळ डोळे बंद करून अवश्य ध्यानस्थ व्हावे. पुढील भाग वाचण्याची घाई करू नये. ध्यानाचा अनुभव नसणाऱ्या साधकांना हे न कळल्यामुळे त्यांना गुंगी येत आहे
झोप येणे, बोर होणे असे वेगळे काहीतरी होत आहे असे जाणवू शकते. त्यांनी सजगतेने ही अवस्था ओळखून ग्रंथात लगेच खूण ठेवून ग्रंथ बंद करावा, वाचन थांबवावे, ध्यानासाठी डोळे बंद करून सुखासनात बसावे. 2-5 मिनिटांनी विचार प्रवाह सुरू झाला म्हणजे गुंगी उतरली असे वाटले की ग्रंथाचे पुढील वाचन सुरू करावे. तदनंतर ध्यानाची खूण जेव्हा येईल त्या ठिकाणी 20 मिनिटांचे ध्यान करावे. ग्रंथ अधिक सुलभ कसा सुलभ होईल याकरता लेखकाने आपल्याला अनेक सूचना दिलेल्या आहेत. या ठिकाणी आपण थांबू आणि पुढच्या भागात पुढच्या सूचनांकडे आपण विचार करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.